रात्रीचे 11 वाजून गेले होते. पावसाळ्यानंतरचा गार वारा रस्त्यावर झाडांच्या फांद्यांना हलवत होता. चंद्र जरी आसमंतात होता तरी काळ्या ढगांच्या आडून त्याची रुपेरी काया फारशी दिसत नव्हती. पुण्याहून सोलापूरकडे जाणारी एसटी बस हळूहळू प्रवासाला निघाली होती. चालकाचं नाव होतं शंकर. अनुभव प्रसन्न, पण डोळ्यात एक विचित्र गंभीरपणा. कंडक्टर होता गोविंद, थोडा थट्टेखोर पण भीती पटकन वाटणारा. बसमध्ये 20-22 प्रवासी बसलेले होते. कोणी झोपेच्या आडोशाला डोकं टेकवून होतं, तर कोणी खिडकीतून बाहेरचं काळोखाचं जंगल पाहत होतं. खिडकीच्या काचांवर वेळोवेळी वारा झेपावत होता आणि त्या थरथरत होत्या. गाव सोडून रस्ता जसा जसा पुढे जाऊ लागला तसं तसं आसपासच्या घरांची, वस्तीची चाहूल संपत गेली. फक्त जंगल, झाडं, डोंगर आणि पसरलेला काळोख. शंकरने बस सरळ रस्त्यावर नेली. गाडीच्या हेडलाईट्सचा पांढरा झोत दाटलेल्या काळोखाला फाडत पुढे जात होता. रस्त्यावर एकही गाडी दिसत नव्हती. गोविंद, आता पुढे 50 किलोमीटर जंगल आहे. प्रवाशांना सावध ठेव, कुणीही खाली उतरायचं नाही, शंकरने गंभीर आवाजात सांगितलं. गोविंदने मान हलवली. त्याला माहीत होतं या जंगलात रात्री कधी कधी विचित्र प्रकार घडतात. लोकांचा रस्ता चुकतो, कुणाला कुणी दिसतं, कुणी परत परत त्याच ठिकाणी येतं. पण हे सगळं फक्त लोककथा आहेत असं तो स्वतःला पटवून देत होता. गाडीमध्ये सामान्य गावकरी होते. एक बाई तिच्या 2 मुलांसोबत, कॉलेजचे 4 तरुण, एक जुना सैनिक, 2 व्यापारी आणि एक वयस्कर आजोबा असे काहीसे प्रवासी बसलेले होते. पण रात्र जशी जशी गडद होत गेली तसं तसं खिडक्याबाहेरचं भयान जंगल त्यांना अस्वस्थ करत होतं. गडगडणाऱ्या ढगांचा आवाज दूरवर ऐकू येत होता. झाडांच्या सावल्या इतक्या भयानक दिसत होत्या की जणू काही अंधारात कुणीतरी उभं आहे आणि हात हलवत आहे. आणि तेवढ्यात अचानक बसच्या उजव्या टायराखालून धडाम असा आवाज झाला. बस थोडी हलली. आयला, टायर गेला का? गोविंद घाबरत उठला. शंकरने ब्रेक मारला. बस जागीच थांबली. सगळ्या प्रवाशांचं लक्ष पुढच्या बाजूला गेलं. शंकर खाली उतरला. टॉर्चने टायर तपासला. काहीही बिघाड नव्हता. 4ही टायर बरोबर होते. टायर तर नीट आहेत, मग आवाज आला कसा? तो स्वतःशीच पुटपुटला. तेवढ्यातच बसच्या मागच्या खिडकीत बसलेल्या एका बाईने घाबरत म्हटलं, साहेब, मला असं वाटलं जणू रस्त्यात कुणीतरी मुलगा उभा होता आणि त्याला गाडी धडकल्यासारखं झालं. हे ऐकून प्रवासी गडबडले. गोविंद लगेच हसत म्हणाला, अहो, काळोख आहे, डोळ्यांचा भास झाला असेल. पण बाईच्या डोळ्यात भीती स्पष्ट जाणवत होती. तिने मुलांना मिठीत घट्ट धरून घेतलं. बस परत सुरू झाली. रस्ता तसाच जंगलात शिरत होता. पण 10-15 मिनिटांनी कॉलेजच्या एका मुलाने खिडकीतून डोकं बाहेर काढलं आणि हळू आवाजात म्हणाला, हे, आपण हा पूल आधी पाहिलाय ना? सगळे खिडकीतून बाहेर पाहू लागले. आयला, होय की, लहानसा दगडी पूल. पण हा रस्ता तर सरळ होता, मग मागे गेलेला पूल पुन्हा समोर कसा आला? शंकरने कपाळावर आठ्या घेतल्या. तो काही न बोलता गाडी पुढे नेत राहिला. 10 मिनिटांनी परत तोच पूल लागला. आता मात्र गोविंदही घाबरला. शंकर, आपल्याला चकवा लागलाय की काय? बसमध्ये कुजबूज सुरू झाली. काही जणांनी देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला. वाऱ्याने झाडं डोलू लागली आणि अचानक बसच्या आतल्या सगळ्या खिडक्या आपोआपच धाड धाड असा आवाज करत आपटल्या. प्रवासी किंचाळायला लागले. त्याचवेळी बाहेर कुठेतरी एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज त्यांच्या कानी पडला. तो आवाज इतका हळवा पण भेदक होता
की बसमधल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. गोविंदने खिडकीतून बाहेर डोकावलं, पण तिथे काहीही नव्हतं. फक्त ओले रस्ते आणि काळं जंगल. पण आवाज मात्र परत परत घुमत होता. शंकरचे हात थरथरत होते, पण तो स्टिअरिंग घट्ट पकडून होता. सगळे शांत बसा, आवाजाकडे लक्ष देऊ नका, शंकर गुरगुरला. पण बसमध्ये बसलेले प्रवासी शांत बसणार तरी कसे? सगळ्यांच्या चेहऱ्यावर मृत्यूसारखी भीती पसरली होती. तेवढ्यात बसच्या हेडलाईटच्या झोतामध्ये पुढे एक दृश्य दिसलं. ओल्या रस्त्याच्या मध्यभागी एक छोटंसं मूल उभं होतं, डोकं खाली, संपूर्ण शरीर भिजलेलं. शंकरच्या पायाने आपोआपच ब्रेक दाबला. बस थांबली. बसच्या हेडलाईटमधला पांढरा झोत रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या त्या मुलावर पडत होता. सगळे प्रवासी श्वास रोखून पाहत होते. मुलाचं अंग पावसाने भिजलेलं, कपडे चिखलाने माखलेले आणि त्याचे केस डोळ्यांवर आलेले. हळूहळू त्याने मान वर केली, तेव्हा सगळ्यांना त्याचा चेहरा स्पष्ट दिसला. तो चेहरा मानवी नव्हता. डोळे खोल गेलेले, पांढऱ्या काठ्यांसारखे दात बाहेर आलेले आणि त्वचा राखाडी काळी पडलेली. तोंड मात्र एकदम मोठं उघडलेलं, जणू काही तो किंचाळणारच होता. बसमधून एकाच वेळी किंकाळ्या उठल्या. अगं बाई, बघू नका, कोणीतरी ओरडलं. त्या बाईने मुलांना घट्ट मिठी मारली. शंकरच्या कपाळावर घाम फुटला होता. त्याने क्षणभर स्टेअरिंग घट्ट पकडलं आणि अचानक गाडीला गिअर टाकत ओरडला, सगळ्यांनी डोळे मिटा, मी गाडी थेट पुढे नेतो. बसचं इंजिन घोंगावत सुरू झालं. प्रवाशांनी डोळे मिटले. कुणी देवाचं नाव घेतलं तर कुणी रडायला लागलं. बस पुढे झेपावली. त्या मुलाच्या जागी गाडी नेमकी गेली, पण धडकला नाही, कारण पुढच्या क्षणाला रस्त्यावर काहीच नव्हतं. ते मूल गायब झालं होतं. सगळ्यांचे चेहरे पांढरे फटक पडले होते. बस मात्र अजूनही त्या जंगलातच सरकत होती. पण काही मिनिटांनी अचानक डावीकडे एक छोटं वळण लागलं. शंकरने बस तिकडे वळवली. गोविंदने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्याच्या अंगावर शहारे आले. शंकर, अरे हेच वळण तर आपण आधी घेतलं होतं ना? शंकर काहीही बोलला नाही. त्याच्या मनात आता खात्री बसली होती, बस सकव्यात अडकली आहे. प्रवाशांमध्ये हलकल्लोळ माजला होता. आपण गोल गोल फिरतोय, बाहेर कुणाला मदतीला बोलवा, इथे थांबून काही उपयोग नाही, गाडी मागे वळवा. कोणी काय करावं हे काही कळेना. आजोबा मात्र डोळे मिटून मंत्र म्हणत होते. तो जुना सैनिक आपल्या छातीवरचा गमछा घट्ट पकडून बसला होता, पण त्याच्या चेहऱ्यावरही भीती स्पष्ट दिसत होती. अचानक परत तोच आवाज ऐकू आला. आता मात्र तो अगदी जवळून येत होता, जणू एखादं मूल बसच्या अगदी शेजारीच धावत होतं. खिडकीजवळ बसलेला व्यापारी घाबरून उभा राहिला. हे बघा, बाहेर 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 कोणीतरी पळतंय, तो जोरात ओरडला. सगळे खिडकीतून बाहेर पाहू लागले. खरंच बसच्या उजव्या बाजूला काळोखात एक छोटंसं सावळं आकृतिमान गाडीच्या बरोबरीने धावत होतं. त्याचे पाय जमिनीला लागत नव्हते, तरी तो बसच्या वेगासारखाच धावत होता. गोविंद किंचाळला, हे माणूस नाही, हे भूत आहे. शंकरच्या हातात थरथर होत होती, पण त्याने गाडी थांबवली नाही. पण त्या आकृतीने अचानक उडी मारून बसच्या खिडकीवर आपटावं. ती आकृती वेगवेगळ्या खिडक्यांवर आपटू लागली. प्रवासी ओरडून खिडक्यांपासून मागे हटले. त्या बाईचा लहान मुलगा जोरजोराने रडायला लागला. आई, ते आत येईल का? बाईने त्याला घट्ट धरून डोळे मिटले. आणि तेवढ्यात पुढच्या बाजूला बसलेल्या तरुणाने हलकंच कुजबुजलं. माझ्या शेजारी कुणीतरी बसलंय. सगळ्यांनी वळून पाहिलं. त्याच्या शेजारील सीट रिकामी होती, पण त्या मुलाला जाणवत होतं की तिथे कुणीतरी बसलेलं आहे. जणू थंड श्वास त्याच्या गालाला लागतोय. तो थरथरत ओरडला, ते हसतंय. पण इतर कुणालाच काहीही दिसत नव्हतं.
शेवटी शंकरचा संयम सुटला. त्याने जोरात ब्रेक मारला. बस जंगलाच्या मधोमध थांबली. सगळे घाबरून इकडे तिकडे पाहू लागले. आजूबाजूला गडद अंधार, वारा आणि झाडं मोठमोठ्याने हलत होती. शंकरने गंभीर आवाजात सांगितलं, सगळे प्रवासी बसमध्येच बसा. कुणीही खाली उतरणार नाही. हे जंगल साधं नाही. पण त्याचवेळी बसच्या मागच्या दरवाजावरून परत ठक 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 असा आवाज आला. प्रवासी थरथर कापू लागले. सगळ्यांचे डोळे त्या दरवाजाकडे खिळले होते. बाहेरून हळू पातळ आवाजात पुन्हा तो स्वर ऐकू आला, आई, दार उघड ना. गोविंदने घाबरून शंकरच्या हाताला धरलं. दार उघडू नकोस, काहीही झालं तरी उघडू नकोस. शंकरने मान हलवली. तो दरवाजाकडे टक लावून बघत होता. बसच्या मागच्या काचेवरून हलकीशी सावली दिसू लागली. ती एखाद्या मुलासारखीच होती. लहान ओलसर केस आणि हात दरवाजावर ठेवलेले. तो हात मात्र सामान्य नव्हता. बोटं लांबट, वाकडी आणि काळीसर. बसच्या आतल्या बाईने किंचाळतच मुलांच्या डोळ्यांवर हात ठेवला. देवा वाचव. सैनिकाने आपली बॅग उचलली आणि दरवाजाजवळ जाऊन उभा राहिला. त्याचा आवाज थरथरत होता. तू कोण आहेस? काय हवंय तुला? बाहेरून मात्र काहीही उत्तर आलं नाही. फक्त पुन्हा तीच ठकठक ऐकू आली. अचानक दरवाजाचं लॉक क्लिक करून सुटलं. दरवाजा हळूहळू उघडायला लागला. सगळे प्रवासी एकदम जोरात किंचाळले, बंद कर, बंद कर दार. शंकरने स्टिअरिंग सोडून मागे वळून पाहिलं. गोविंद धावत दरवाजाकडे गेला आणि दोन्ही हातांनी तो घट्ट धरून ठेवला. पण दरवाजाच्या बाहेरून जणू कुणीतरी अफाट ताकदीने दरवाजा ओढत होतं. गोविंद जोर लावत होता. सैनिकही त्याला मदत करायला लागला. शेवटी दरवाजा परत आतून घट्ट बंद केला गेला. सगळे थरथरत बसले. या घटनेनंतर काही प्रवाशांची अवस्था बिकट झाली होती. एका व्यापाऱ्याने घाबरून उगाचच खिडकी उघडायचा प्रयत्न केला. मला इथून बाहेर जायचंय, मी श्वास घेऊ शकत नाही, तो किंचाळत होता. इतर प्रवाशांनी त्याला पकडलं, आवरलं. पण त्या व्यापाऱ्याच्या चेहऱ्यावर वेडेपणासारखी लक्षणं दिसू लागली. जणू तो आता भयाने झपाटला होता. शंकरने ठरवलं, इथे थांबून उपयोग नाही, गाडी सुरू करतो. त्याने इंजन चालू केलं. बस हळूहळू पुढे जाऊ लागली. बाहेर अजूनही मुसळधार पाऊस बरसत होता. वारा झाडांना हलवत होता. पण प्रवाशांच्या मनात मात्र फक्त एकच भीती होती, हा रस्ता संपतोय की नाही. अर्ध्या तासानंतरही जंगल काही संपेना आणि अचानक परत पुढे तोच लहान दगडी पूल दिसला. आता मात्र सगळ्यांच्या अंगावर काटे आले. आजोबा थरथरत म्हणाले, हा चकवा आहे, आपण यात अडकलोय, काहीतरी देवाचा आधार घ्यायलाच लागतोय. त्यांनी डोळे मिटले आणि ओठ हलके हलू लागले. कदाचित मंत्र किंवा प्रार्थना ते पुटपुटत होते. तेवढ्यात खिडकीजवळ बसलेल्या एका तरुणाने किंकाळी फोडली. ते बघा. सगळ्यांनी वळून पाहिलं. खिडकीच्या बाहेर त्या मुलाच्या चेहऱ्यासकट भयानक रूप चिटकलेलं होतं. त्याचे डोळे रक्ताळलेले आणि तोंड मोठं उघडून तो खिदळत होता. खिडकीच्या काचेवर पाण्याचे थेंब नव्हते, तर रक्ताचे ठिपके उमटत होते. प्रवासी ओरडून मागे सरकले. पण त्याचवेळी तो चेहरा अचानक गायब झाला. सैनिक उठून शंकरजवळ आला. हे जास्त झालं, आपण याचा सामना केला नाही तर हे आपल्याला सगळ्यांना वेडं करेल. शंकरने त्याच्याकडे पाहिलं. सामना कसा करायचा? हा माणूस नाही, हा काहीतरी वेगळंच आहे. सैनिकाने खिशातून एक छोटं लॉकेट काढलं. माझ्या आईने दिलेलं आहे, यात आमचं कुलदैवत आहे. हे पुढे ठेवून मी प्रयत्न करतो. त्याने ते लॉकेट हातात धरून मंत्र जपायला सुरुवात केली. बसमध्ये बसलेले काही प्रवाशीही देवाचा धावा करीत होते. अचानक बाहेरचा पाऊस थांबला. जंगलात मृत्यूसारखी शांतता पसरली. ना वारा ना आवाज. सगळ्यांना वाटलं कदाचित देवाच्या नावाने ते भूत पळून गेलं असेल.
पण शंकरच्या मनात शंका होती आणि त्याची शंका खरी ठरली. गोविंदने अचानक मोठ्याने किंकाळी फोडली. शंकर, आरशात बघ. शंकरनं रिअरव्ह्यू मिररकडे पाहिलं. बसच्या मागच्या रांगांमध्ये प्रवासी बसलेले दिसत होते, पण त्यांच्याच मध्ये एक अनोळखी माणूस बसलेला होता. तो काळ्या कपड्यात, डोकं खाली घालून शांतपणे बसलेला होता. प्रवाशांना मात्र तो अजिबात दिसत नव्हता. आरशातच फक्त त्याचं अस्तित्व होतं. शंकरच्या हातातून आता स्टिअरिंग सुटायची वेळ आली. देवा, आता आपण संपलो. बस अजूनही जंगलात भटकत होती. प्रवासी भीतीने थरथरत होते. आता त्यांच्यासोबत बसमध्ये एक अदृश्य प्रवासी होता, ज्याला फक्त आरशात पाहता येत होतं. आणि बाहेर कुठेतरी तोच रडण्याचा आवाज परत ऐकू आला. बस अजूनही जंगलाच्या खोल अंधारात भटकत होती. शंकरच्या डोळ्यात भीती असूनही त्याचा अनुभव त्याला स्टिअरिंगवर घट्ट पकडून ठेवत होता. गोविंद शेजारी बसला होता. त्याचा श्वासच अनियमित होत होता. आरशात दिसणारा तो अनोळखी प्रवासी अजूनही बसमध्ये शांत बसला होता. बाकी प्रवासी घाबरून थरथरत होते. कुणी मंत्र म्हणत होतं तर कुणी देवाचं नाव घेत होतं. अचानक तो अनोळखी प्रवासी हळूहळू त्याचं डोकं वर उचलू लागला. त्याचे डोळे रक्ताळलेले, तोंड फाटलेल्या जखमेसारखं आणि चेहऱ्यावर एक भयान हास्य. गोविंद मोठ्याने किंचाळला. तो आपल्याकडे बघतोय. शंकर, तो आपल्यालाच बघतोय. पण मागच्या सीटवर प्रत्यक्षात काहीही नव्हतं. फक्त आरशात त्याचं अस्तित्व दिसत होतं. जणू बसचा आरसाच त्याच्या जगाकडे जाण्याचा एखादा दरवाजा असावा. जसं ते सर्व भयान दृश्य पाहत होते, तसं बसच्या पुढच्या दरवाजावर पुन्हा टकटक आली. आवाज वेळीच मोठा होत गेला आणि त्यातच तो पातळ आवाज ऐकू आला. आई, दार उघड ना, मला आत येऊ दे. ती बाई, जी आपल्या 2 मुलांना घट्ट धरून बसली होती, थरथरत रडू लागली. हा माझ्या मुलाचा आवाज आहे, माझ्या गोडूचा. पण तिच्या शेजारी बसलेला एक प्रवासी मोठ्याने ओरडला. नाही बाई, हा तुझा मुलगा नाही, हा तुला फसवतोय. सैनिक उभा राहिला. त्याने आपलं लॉकेट हातात घट्ट धरलं. ज्याचं काही खरं नाही त्याचं अस्तित्व संपायलाच हवं. आपण घाबरलो तर आपणही संपू. तो दरवाजाकडे गेला आणि मोठ्याने म्हणाला, तू कोण आहेस ते दाखवच एकदा, नाहीतर मी तुला नामोहरण करीन. क्षणभर सर्वत्र स्मशान शांतता पसरली आणि मग दरवाजाच्या काचेवर अचानक एक भयान चेहरा उमटला. त्याच मुलाचा, पण आता डोळे रक्ताळलेले, दात धारदार आणि तोंडातून काळा धूर निघणारा. सैनिकाने लॉकेट उचलून जोरात देवाचं नाव घेतलं. दाराची काच चिर्र असा आवाज करत तडकली आणि तो चेहरा गायब झाला. आता सगळ्यांना वाटू लागलं की धोका बहुतेक टळला असावा. मात्र खरी भीती आता सुरू झाली होती. बस अचानक स्वतःहून थांबली. इंजिन बंद पडलं. सगळीकडे मृत्यूसारखी शांतता पसरली. शंकरने कितीही प्रयत्न केला तरी इंजिन सुरू झालं नाही. प्रवाशांमध्ये पुन्हा गोंधळ माजला. तेवढ्यात खिडकीबाहेरून डझनभर सावल्या दिसू लागल्या. प्रत्येक सावली एखाद्या मुलासारखीच होती. त्यांचे डोळे पोकळ आणि ते एकसारखं पुटपुटत होते. आई, आई, आई. आजोबा थरथरत उठले. त्यांनी हात जोडून म्हटलं, ही फक्त एक आत्मा नाही, हे अनेक आत्मे आहेत. या जंगलात कित्येक निरपराध मुलांचा बळी गेला आहे. त्यांचे आत्मे आता आपल्याला चकव्यात अडकवत आहेत. सगळ्यांचं रक्त थंड झालं. बाहेरच्या सावल्या आता हळूहळू बसच्या भोवती फिरू लागल्या. शंकरने धीर करून एक निर्णय घेतला. मी गाडी चालू करण्याचा शेवटचा प्रयत्न करतो. गोविंद, प्रवाशांना खिडक्यांपासून दूर ठेवा. डोळे मिटायला सांगा. कोणीही घाबरू नका. तो चाबी फिरवू लागला. इंजिन खडखड करू लागलं. त्याचवेळी सावल्या अचानक जोरात बसच्या काचा आपटू लागल्या. धाड 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 असा आवाज होत होता. सगळीकडे किंकाळ्या आणि गोंगाट.
शेवटी इंजन सुरू झालं. बस पुढे झेपावली. गाडी पुढे सरकत राहिली. पण प्रत्येक वळणानंतर तोच रस्ता, तोच पूल परत परत समोर यायचे. प्रवाशांची आशा संपत चालली होती. आणि मग अचानक बसच्या हेडलाईट समोर मोठं देवस्थान दिसलं. लाल झेंडूंची माळ, दिव्याचा उजेड आणि घंटांचा आवाज. शंकरने ब्रेक मारला. सगळे बसमधून खाली उतरले. देवस्थान खऱ्यासारखं भासत होतं. आजोबा म्हणाले, देवाचं आश्रयस्थान आहे, आपण तिथं थांबलं पाहिजे. सर्वजण पळतच मंदिराकडे गेले. जोरात घंटा वाजवायला लागले आणि आरतीही म्हणत होते. पण अचानक मंदिराच्या मूर्तीचं रूप हळूहळू बदलायला लागलं. दगडासारखी दिसणारी मूर्ती हळूहळू तडकली आणि त्यातून बाहेर आलं तेच रडणारं मूल. सगळे मोठ्याने किंचाळले. आजोबा जमिनीवर कोसळले. मंदिर नाही, पूल नाही, काहीच नव्हतं. ते अजूनही त्या जंगलातल्या रस्त्यावरच उभे होते. हा सगळा फक्त एक छळ होता. चकव्याने त्यांना पुन्हा फसवलं होतं. अचानक एका मागोमाग प्रवासी हवेत उचलले जाऊ लागले. जणू कुणीतरी अदृश्य हातांनी त्यांना पकडून ओढत होतं. बाईच्या मुलांना कुणीतरी खेचून घेऊ लागलं. ती मोठ्याने आक्रोश करू लागली, माझ्या लेकराला सोडा. शंकर आणि सैनिक धावतच गेले. पण त्या मुलांचं शरीर अंधारात गायब झालं. त्यांच्या किंकाळ्या दूरवर ऐकू येत राहिल्या. शंकरच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला समजलं, चकव्याच्या जंगलातून सुटणं आता काही शक्य नाही. पण त्याने शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं. त्याने बस पुन्हा सुरू केली. इंजिन घणानत होतं, पण आता गाडीचा वेग त्याच्या हातात नव्हता. बस स्वतःच वेगाने पुढे जाऊ लागली. सगळे प्रवासी किंचाळत होते. समोर काळोखाचं भलं मोठं एक वादळ उभं होतं. गोविंदने शंकरचा हात धरला. शंकर, आता आपण संपलो, पण निदान धडधडीत संपलो. बस त्या काळ्या वादळात शिरली. क्षणात प्रकाश, आवाज, किंकाळ्या सगळं काही अदृश्य झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस आणि गावकरी त्या जंगलातून गेले. तेव्हा त्यांना रस्त्यावर एकही बस सापडली नाही. ना प्रवासी, ना चालक, ना वाहक, ना काही पुरावे. फक्त दगडी पुलावर पाण्यात तरंगत होत्या काही चप्पला आणि एका लहान मुलाच्या खेळण्याची गाडी. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूलाच येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.